तर ह्या चारीधाम यात्रामध्ये आपलं सरस स्वागत आहे। आज आपण हरिद्वार झाल्यानंतर यमुना ह्या ठिकाणी कथा करीत आहोत। तर यमुनेचं महत्त्व आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये खूप वर्णन केलेले आहे। मोस्टली हिंदू धर्मामध्ये सगळ्यात फेमस नदी आहे ती गंगा आहे। गंगेचा आणि यमुनेचा फरक काय? तर गंगा ही भगवान कृष्णाच्या विष्णूंच्या चरणकमलातून आले, त्याच्यामुळे तिला विष्णुपदी म्हटलेले आहे। पण तीच गंगा जेव्हा आणि यमुनेचा फरक काय? तर यमुनेमध्ये साक्षात भगवान कृष्णाने लीला केलेल्या आहेत। एकामध्ये चरणकमलातून आलेली आहे आणि दुसरीकडे भगवंताने लीला केलेल्या आहेत। तर ह्या यमुनेचं वर्णन आपल्या गर्ग संहितेमध्ये पण करण्यात आलेले आहे। तर ही चारीधाम का यात्रा करायची याचं मुख्य कारण काय? जेव्हा भगवान कृष्ण स्वधामात निघून गेल्यानंतर त्यावेळेस प्राया नास्तिक तत्वज्ञान जे बौद्ध लोक आहे आपलं जे ब्राह्मण वर्ग होता, तर त्यांनी काय केलं, वेदाच्या नावानं खूप पशु हत्या चालत होती आणि मग ती पशु हत्या थांबवण्यासाठी भगवंताने बौद्ध अवतार घेतला आणि बौद्ध अवतार घेऊन भारतामध्ये जे वेदाच्या आधारावर पशु हत्या चालत होती ती थांबवली आणि बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार केला आणि मग राजा अशोक त्याला परिवर्तित करून भगवत भक्तीमध्ये आणलं, आपल्या याच्यामध्ये त्यांच्या तत्वामध्ये आणलं, बौद्ध तत्वमदामध्ये आणलं आणि हिंदू धर्म लुप्त झाला होता। तर गौतम बुद्धाने भारत, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि चीनपर्यंत आणि जपानपर्यंत धर्माचा प्रसार झाला होता। तर भगवंताने पुन्हा वेदाची स्थापना करण्यास आणि हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी पुन्हा आदि शंकराचार्याच्या रूपामध्ये भगवान शंकरांना पाठवलं आणि शंकर आल्यानंतर त्यावेळेस जो वाद होता, कारण की बौद्ध तत्वज्ञानामध्ये महानिर्वाण दिलेले आहे। मृत्यूनंतर तुमचं शून्य तत्वज्ञान, म्हणजे मृत्यूनंतर तुमचं काही अस्तित्व नसणार आहे, त्याला म्हणतात महानिर्वाण। आणि ही अवस्था झाल्यानंतर वेदांना नकार दिलं आणि अहिंसा परधर्म हे तत्व त्यांनी मांडलं आणि मांडल्यानंतर भगवंत जेव्हा आदि शंकराचार्य आले त्यावेळेस 9 वर्षाचे असताना त्यांनी पाहिलं की त्यांचं आयु जास्त नव्हता, 11 वर्षाचंच होतं आणि कानडी त्याचा आदि शंकराचार्य इतिहास पाहायला गेलं तर केरळामध्ये कानडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। लहानपणी त्यांचे वडील पण वारले आणि वडील वारल्यानंतर त्यांना संन्यास घ्यायचा होता, पण त्यांची आई 9 वर्षात संन्यास देत नव्हती। मग काय करायचं? त्यावेळेस ते आपल्या योग शक्तीनं नाही का जी नदी वाहत होती कानडी गावापासून, तिथे मायावी मगर निर्माण केली आणि त्या मगरीनं आदि शंकराचार्यांचा पाय पकडला। तर त्यावेळेस जेव्हा ती पाण्यात खेचत असताना आईला सांगितलं की मृत्यूच्या वेळेस जर आईवडिलांना संन्यास देण्यासाठी जर दिले तर मला मुक्ती तरी भेटत। मग त्याला आईला वाटलं की याची इच्छा आहे संन्यास घेण्याची आणि मृत्यूच्या आता जाणारच आहे, ते म्हणले संन्यास घे। आणि जसं संन्यास घ्या म्हटलं 9 वर्षामध्ये, तर आदि शंकराचार्यांना एवढा आनंद झाला काय की माझ्या आईनं मला संन्यासाला परमिशन दिली आणि मग त्यावेळेस जी मगर होती ती अदृश्य झाली आणि मग आईची परमिशन घेऊन नाही का निघाले। पण निघताना आईला म्हटलं जेव्हा तुला गरज राहील ना त्यावेळेस नाही का मी पुन्हा येईल। आणि असं करता करता 9 वर्षाचं पुन्हा त्यांच्या गुरूंना नाही का त्यांना आई वाढलं, चित्तसुखाचार्य, पाद्य पद्मे त्यांचे ते शिष्य, गोविंदपाद हे बरेच शिष्य त्यांना भेटले आणि मग तो प्रवास करत करत गुजरातमध्ये आले आणि गुजरातमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या गुरुकडून अद्वैत तत्वज्ञानाची शिक्षा घेतली आणि वेदाची स्थापना केली आणि वेद जो नाकारला होता बौद्ध तत्वज्ञानामध्ये, तर त्याची स्थापना करून अद्वैत तत्वज्ञान म्हणजे निर्गुण निराकार ईश्वर आहे आणि आत्मा त्याच्यात विलीन होईल हा मायावत तत्व त्यांनी मांडलं। आणि ईश्वरसेनांना 32 वर्षामध्ये त्यांनी भारत भ्रमण करून मंडन मिश्रा आणि जे सकाम कर्मी होते आणि बाकीचे तत्वज्ञानाचे होते त्यांचं खंडन करून हिंदू धर्माचे रक्षण केलं आणि वेदांना स्थापित केल्यानंतर ह्या लोकांना एकजूट कसं करता येईल त्यासाठी त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे जे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसेल। आणि म्हणून ह्या हिंदू लोकांना टिकून ठेवण्यासाठी 4 ठिकाणी त्यांनी 4 मठ स्थापन केले। दक्षिणसाठी शृंगेरी मठ आहे आणि तिथली जी इष्टदेवता आहे वाघेदेवी किंवा शारदा देवीचं, आणि तिथं जो वेद देण्यात आला तो सामवेद देण्यात आला आणि मग ती परंपरा चालू झालेली शृंगेरी मठापासून। दुसरा मठ जे स्थापन केलेला आहे तो द्वारकेला जगन्नाथपुरीला गोवर्धन मठ
आणि मग तिथे त्या ठिकाणी एक यजुर्वेद दिला आणि तिथले जे विग्रह आहेत मला एवढं लक्षात येत नाही, पण असे 4 ठिकाणी 4 वेद दिले. तर दुसरं जे द्वारका आहे जगन्नाथपुरी, तिसरे द्वारका, आणि द्वारकेला सुद्धा त्यांनी एक अथर्ववेद दिला. आणि शेवटी सगळ्यात यजुर, सामवेद आणि कोणता ऋग्वेद नाही का, तो जोशी मठ ह्या ठिकाणी देऊन टाकले. असे 4 मठ देण्याचं कारण काय की ह्या 4 ठिकाणी भारताचं रक्षण करतील आणि हिंदू धर्माला एकजूट ठेवतील. आणि म्हणून 4 ग्रंथ दिले, 4 मंदिरं दिले. आणि मग त्याने जे 10 संप्रदाय निर्माण केले, पुरी, गिरी, सरस्वती, भारती. आता पुरी म्हणजे जे पुरी नगरात प्रचार करतात त्यांना पुरी म्हणतात. जे गिरी आहेत म्हणजे जे पर्वत आहेत त्याच्यावर प्रचार करतात. आणि भारती म्हणजे ज्या त्याच्या नावानं त्यांचा जो शेवटी पद लावलं जातं त्या पदानुसार त्यांना ते प्रचार करायला. आणि यांना रक्षण करण्यासाठी एक सैनिक पाहिजे हिंदू धर्मावर. जे मोगलांनी आक्रमण मलेच येत होते त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी काय केलं, नागा साधूची निर्माण केलं. आणि नागा साधूला निर्माण केल्यानंतर हरे कृष्ण, नागा साधूनं निर्माण करून नाही का यांचं रक्षण करण्यासाठी डिफेन्स मिनिस्ट्री म्हणजे सैनिक निर्माण केले. असं दिल्यानंतर आता यांना एकजूट करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांना 4 ठिकाणी 4 धाम निर्माण केले. जे दक्षिण भारतात आहे रामेश्वरम आहे, मध्येमध्ये त्यांनी द्वारका ठेवलं, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी ठेवलं आणि सगळे शेवटी बद्रीनाथ आश्रम ठेवलं. आणि मग ह्या 4 ठिकाणी हिंदू लोकांनी जायचं. एकूण एकाकडे भाषा कोणतेही जरी असेल तर एकोपान राहायचं. पण तुमचा केंद्रबिंदू कोणता आहे, भगवान हरिहर म्हणजे शिवजी आणि विष्णू हे 2 दिलेले आहेत. आणि ह्या 2 तत्वामध्येच आपल्या हिंदू धर्मामध्ये येणार. आता याचं हे काय देण्याचं कारण काय, तर शंकराचार्य हे तिरकालदर्शी होते. तुम्ही युरोप कंट्रीचा जर अभ्यास केला असेल तर सगळे ख्रिश्चन्स आहेत तिथं, पण त्यांच्या भाषेनुसार त्यांचा देश वाटला गेलेला आहे. युरोप कंट्रीमध्ये प्रत्येक लँग्वेजनुसार त्यांचा देश मानला आहे. पण भारतात ते भविष्यामध्ये होऊ नये म्हणून त्याने काय केलं, भाषा जरी वेगळी असेल, राज्य जरी वेगळं असेल, पण केंद्रबिंदू कोण आहे, वेद आहेत, त्याच्यानंतर शिवजी आहेत, विष्णू आहेत. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी 5 उपासना सांगितलेली आहे. कारण त्याच्यामध्ये सगळेच वराठ्याला एकजूट ठेवण्यासाठी आपलं दुर्गादेवी, शिवजी, गणपती, सूर्यदेव आणि विष्णूची उपासना सांगितली होती. तर ह्या 5 गोष्टीच्या आधारावर हे केलं पाहिजे. आणि 4 धाम निर्माण केले. आणि 4 धामामध्ये पुन्हा एकजूट होण्यासाठी त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, 4 ठिकाणी कुंभमेळा चालू केला. आधी शंकराचार्याच्या पहिले कुंभमेळा एवढा नव्हता जेवढा आधी शंकराचार्यांनी चालू केला होता. जसं तुम्ही दक्षिणेकडे जाता तर दक्षिणेकडे जो आपला नाशिकचा कुंभमेळा आहे तो दक्षिणेकडे येतो. त्याच्यानंतर मध्येमध्ये शिप्रा उज्जैन ह्या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर हरिद्वार ह्या ठिकाणी आणि प्रयागराज ह्या 4 ठिकाणी कुंभमेळा करून 12 वर्षातून एकत्र या आणि तुमची आध्यात्मिक उन्नती, चेतना उन्नत करा, हा त्याचा मागचा उद्देश होता, असं शंकराचार्यांनी दिलं होतं. आता हे तुम्हाला मी यमुना देवीच्या पहिले ही स्टोरी का सांगितली, याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण ह्या तीर्थयात्रेला जात नाही तोपर्यंत आपल्याला नाही का आपल्या धर्माचं तत्त्व आपल्याला कळणार नाही. तर याला 2 प्रकारची यात्रा म्हणतात, एक लघु आणि विस्तृत. ते जे विस्तृत आहे, रामेश्वरम आहे, जगन्नाथपुरी आहे, द्वारका आहे, बद्रीनाथ आहे, त्याला विस्तृत म्हणतात. आणि लघु यात्रा म्हणजे आपण जे चाललो त्याला इथले नॉर्थ भारतीय, उत्तर भारतीय किंवा उत्तराखंडचे लोक याला म्हणतात चारीधाम यात्रा. तुम्ही ऐकलं असेल चारीधाम. तर त्यांचे चारीधाम कोणते, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. आणि आपल्याकडं नॉर्मली कसं असतं, बद्रीनाथ एक धरल्या जात आहे, द्वारका एक धरल्या जात आहे, जगन्नाथपुरी एक धरल्या जातं, रामेश्वर धरल्या जात आहे. अशा दोन्ही प्रकारच्या यात्रा वर्णन केलेले आहे. तर ह्या ठिकाणी देवभूमी किंवा याला शिवभूमी म्हटलं जात आहे. आणि याचं भगवंत गीतेमध्ये पण म्हणतात की पर्वतामध्ये कोणी असेल तर मी हिमालय. तर जेव्हा जेव्हा तुम्ही इकडे विभूती पाहता ना भगवंताचं, तर तुम्हाला भगवंताचं कनेक्ट करता आली पाहिजे. जसं भगवंत नदीमध्ये म्हणतात जान्हवी मी आहे, जी नदी आहे गंगा नदी आहे ती मी जान्हवी आहे, याचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या हिमालयाचा जो क्षेत्र आहे ते काश्मीरपासून
तर नेपाळपर्यंत आहे, पशुपतीनाथपर्यंत. आणि इकडे काश्मीरच्या जे शारदा पीठ आहे, आज बी शंकराचार्याने स्थापित केलेले, तिथपर्यंत आहे. याला 5 विभागामध्ये मोडल्या जाते. याला काश्मीर खंड आहे स्कंद पुराणामध्ये, आणि बृहद नारदी पुराणामध्ये याचं वर्णन आहे. हे जेव्हा मी ग्रंथ घेऊन वाचत होतो तर हे 5 खंडामध्ये हे धाम विभागलेले. जे काश्मीर खंड आहे त्याला वैष्णवदेवी येते. दुसरं आहे शिमला, त्याला जालेंदर खंड म्हटलं जाते, जिथं वृंदादेवी आणि विष्णूंचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये शालिग्राम आणि तुळशीवाचा जो प्रसंग आहे तिथं झालेला आहे. त्याचा प्रसंग गंडकी नदीचा पण येतो. तो शिमला नेपाळच्या भागामध्ये म्हटला, हा दुसरा खंड मोडला जातो. तिसरा केदारखंड. केदारखंडामध्ये पंचकेदार म्हटलं जातं. ते शिवजीची कथा आपण जेव्हा केदारनाथला जाऊ तर तिथं पंचकेदार आहे, ते शिवजीनं काय रूप घेतलं. हा तिसरा खंड आहे. आणि चौथा खंड आहे नैनिताल, किंवा त्याला आजकाल लोक नैनिताल म्हटलं जाते. लोक एन्जॉय करण्यासाठी जातात, पण हे नैनिताल आहे ना, असं म्हटलं जातं की सतीचा जो एक डोळा आहे त्या ठिकाणी पडला होता, म्हणून त्याला नैनिताल म्हटलं. पण सतीचं एक धाम आहे तिथे, 51 पीठापैकी एक धाम म्हणजे नैनिताल, असं वेदांमध्ये आपल्या स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. आजच्या भाषेमध्ये त्याला नैनिताल ह्या शब्दाने उच्चारलं जाते. त्या ठिकाणी दक्ष प्रजापती चा जो प्रसंग आहे त्या ठिकाणी घडला होता. आता दक्ष प्रजापतीमध्ये 2 कथा येतात. एक तर श्रीमद भागवताची येते, ज्या ठिकाणी सतीने देह त्याग केला आणि मग वीरभद्र येतो आणि मग दक्ष प्रजापतीचा यज्ञ उध्वंस करून टाकतो आणि मग सती तिथून तेवढं काही वर नाही. पण शिवपुराणामध्ये एक कथा येते की ज्या ठिकाणी दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सतीने देह त्याग केला आणि मग शिवजी त्या पत्नीला नाही का घेऊन नाही का फिरत होते येड्या बाग्यासारखे, हाय सती हाय सती, एवढे विलाप करू लागले, एवढा शोक करू लागले की त्यावेळेस त्यांना नाही का असं वाटलं की मी सगळी सृष्टी नाश करून टाकू का काय. मग हे थांबवण्यासाठी भगवंतानं काय केलं, आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि त्याचे तुकडे केले, 51 तुकडे केले. तर ते हरिद्वारमध्ये कंखल आहे. आपण येणाऱ्या दिवसामध्ये कंखल, ते ददक्षेश्वर महादेव म्हणून फेमस ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुमच्या गाड्या आताच रेंगाळायला लागल्यात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ठीक आहे.